बातमी आता बुलढाण्यातनं पाहूयात। बुलढाणा शहरात घरगुती गॅस सिलेंडरच्या टाळेबंदीच्या तक्रारीनंतर जिल्हा प्रशासनानं ॲक्शन मोडमध्ये येत ठोस पावलं उचलली आहेत। तहसीलदार विठ्ठल कुमरे यांच्या नेतृत्वाखाली आज शहरातील अनेक हॉटेल आणि व्यावसायिक आस्थापनांवर छापेमारी करण्यात आली आहे। 14 घरगुती गॅस सिलेंडर यात जप्त करण्यात आले। बुलढाणा शहराच्या आजूबाजूला जवळपास 40 हॉटेल्स आणि प्रतिष्ठानं तपासली। त्यामध्ये 11 ठिकाणावरून 14 सिलेंडर आम्ही जप्त केले, जिथे की घरगुती सिलेंडरचा कमर्शियल वापर सुरू होता। तर अशांवर यापुढेही कारवाई करण्यात येणार आहे। ही कारवाई सतत सुरू राहील। मी या अनुषंगाने सर्व नागरिकांना आवाहन करतो की घरगुती सिलेंडर जो आहे तो पुरेसा मुबलक प्रमाणात आपल्या इकडे उपलब्ध आहे। कोणीही पॅनिक होऊन सिलेंडरच्या ठिकाणी जाऊन गॅसच्या गोडाऊनला जाऊन रांगा लावण्याची काही गरज नाही, असं आवाहन करतो। आणि सर्वांनी शांततेने आपलं सिलेंडर घ्यावं असं पुन्हा एकदा। कमर्शियल सिलेंडर सुद्धा आहेत, परंतु एक असं दिसून आलं कारवाईच्या दरम्यान की घरगुती सिलेंडरचं रिफिलिंग कमर्शियल मध्ये करतात, अशी चर्चा आहे बाहेर। असं जर कोणी करत असेल तर त्यांच्यावर फौजदारी दाखल होईल आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई होईल।